तर बीडच्या मस्ता चौकमध्ये सांत्वनपर भेटीस गेलेल्या शरद पवारांसमोर आपली कैफियत मांडताना मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना रडू कोसळलेला आहे। तर संतोष देशमुख यांच्या लेकीने सुद्धा पवारांसमोर आपल्या अश्रूंची वाट मोकळी केली आहे। एकंदरीत इथलं वातावरण हे अधिकच भावुक झाल्याचं बघायला मिळालं। पवारांनी देशमुख यांच्या मुलगी वैभवीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे। तर आम्हाला काही नको, लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी वैभवीनं केलेली आहे। नाराजी तर असणारच, कारण की इतका वेळ का लागतोय? 13 दिवस झाले ना। आज तुम्ही आतापर्यंत 4च आरोपी पकडलेत, बाकीच्यांचं काय? आणि मग न्याय तर कधी भेटणार? तर लवकरात लवकर पाहिजे आम्हाला, दुसरं काही नको। एक फार महत्त्वाचं त्या ठिकाणी बोलली पवार साहेबांना की 7 आरोपी अटक करून काही भागणार नाही, त्यांचे सूत्रधार पुन्हा 7 गुंड तयार करतील। तुझ्या मनात भीती अजूनही आहे? भीती मला एवढंच वाटतंय की जी आज परिस्थिती माझ्या आणि माझ्या कुटुंबावर आहे ती दुसऱ्या कोणावर नसून, म्हणून मी एवढंच सांगते की जो मेन सूत्रधार आहे तुम्ही त्याला लवकरात लवकर तुमच्या ताब्यात घ्या। भीती आहे कुटुंबाला अजून? भीती तर असणारच ना। आज माझे पप्पा इतकं होते, त्यांनी समाजासाठी इतकं केलं, तर सामान्य व्यक्तीचं काय? तो कसा वावरेल या जगात?